H-1B व्हिसा म्हणजे काय? H-1B व्हिसा म्हणजे हा अमेरिकेचा एक व्हिसा आहे जो स्पेशलाइज्ड प्रोफेशनसाठी दिला जातो, जसं की IT, इंजिनिअरिंग, हेल्थकेअर. भारतातून हजारो लोक दरवर्षी याच व्हिसावर अमेरिकेत जातात. आता अमेरिकेत नवीन प्रस्ताव पुढे आला आहे. H-1B अर्जदारांना $1,00,000 पर्यंतची फी भरावी लागणार आहे. ही इतकी मोठी रक्कम आहे की छोट्या कंपन्यांसाठी ही फी देणे अशक्य होईल. त्यामुळे अनेकांना संधी मिळणं कठीण होऊन जाईल. तर भारतीय कंपन्यांवर परिणाम देखील होईल. भारताच्या TCS, इन्फोसिस, विप्रो यासारख्या कंपन्या दरवर्षी हजारो लोकांना अमेरिकेत पाठवतात. ही फी लागू झाली तर कंपन्यांचं ऑपरेशनल्स बजेट वाढेल आणि कमी किमतीत लोकांना पाठवलं जाणारे जी व्यवस्था होती ती आता महाग होऊन जाईल. आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारतीय IT वर्करसाठी संधी कमी होणार आहेत. तर नवीन नियम काय सांगतात? याशिवाय आता फेस टू फेस इंटरव्ह्यू अनिवार्य होणार आहेत. पूर्वी ड्रॉपबॉक्स पद्धतीने डॉक्युमेंट्स देऊनच व्हिसा मिळायचा, पण आता तो पर्याय फारच कमी लोकांसाठी असेल. यामुळे प्रक्रिया अधिक वेळखाऊ आणि कठीण होईल. तर या नियमांमधून फक्त काही क्षेत्रांना सूट मिळेल, जसं की हेल्थकेअर आणि इंजिनिअरिंग. पण IT क्षेत्रांसाठी ही फी तर लागू होण्याची शक्यता फार जास्त आहे. जर हे नियम लागले तर भारतातून अमेरिकेत कामासाठी जाणं खूप महाग होईल आणि अवघड होईल. तुम्ही जर H-1B व्हिसाचा विचार करत असाल तर आता कॅनडा आणि युरोपसारखे रिमोट वर्कसारखे पर्यायसुद्धा तुम्ही तपासू शकता. पुढील काही महिने याबाबतीत निर्णायक ठरणार आहेत. जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांना शेअर करा.